हाय, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळेला बरेच वेळा व्हेज झाल फ्रेझी ऑर्डर करतो आणि आपल्याला वाटतं काय काहीतरी रेस्टॉरंटमध्ये दिलेलं नाव वगैरे असेल, पण इट हॅज अ ओरिजिन, इट हॅज अ ब्रिटिश ओरिजिन. आणि हे ब्रिटिश ओरिजिन काय म्हणतं तर झाल पोरहेजी नावाचा एक बंगाली पदार्थ होता, जिथे ब्रिटिशांच्या काळामध्ये ते ह्या गोष्टी ज्या आपल्या वेस्ट होतात जेवणातल्या, म्हणजे भाज्या वगैरे, त्या सगळ्या एकत्र करून त्यावेळेचे शेफ त्या स्टर फ्राय करायचे आणि हॉट फ्राय करून त्याच्यातनं एक मसाले घालून स्पायसेस घालून एक पदार्थ बनवायचे ज्याचं नाव होतं झाल. झाल मीन्स फूड आणि पोरहेजी मीन्स समथिंग विच इज सुटेबल फॉर युअर डाएट. सो इट इज झाल पोरहेजी, दॅट मीन्स व्हेज झाल फ्रेझी. आज आपण बघतोय. माझं थोडंसं मेकअप बाकी आहे, लवकरच भेटूया. वेलकम टू खायचं बरं का. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. घरात खूप साऱ्या उरलेल्या भाज्या, रविवारची मस्त संध्याकाळ आणि लक्षातच येत नाही की काय करायचं म्हणून खूप साऱ्या रेसिपी इकडे तिकडे शोधल्यानंतर सापडली ना व्हेज झाल फ्रेझी. मस्त सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आणि त्याला एवढा मस्त चटकेदार टेस्ट येते. आणि कुठेतरी थोडासा एखादा मलबार पराठा मिळाला किंवा बटर रोटी मिळाली व काहीच नाही तर गव्हाचे थोडेसे जाड पराठे लाटून त्याच्याबरोबर जर ही भाजी खाल्ली तर रेस्टॉरंटमध्ये जायची गरजच नाहीये. चला तर मग बघूया व्हेज झाल फ्रेझीची चटकेदार रेसिपी. खायचं बरं का. ते फार करायचं नसतं. बटर घ्यायचं भरपूर सारं, त्याच्यावरती पहिला तर कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर बाकीच्या भाज्या स्लोली वन बाय वन घालायच्या. मग त्यांचा क्रम काही असो, फक्त एक क्रम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे सिमला मिरची आणि टोमॅटो हे जरा शेवटच्या साईडला घालायचे. का तर टोमॅटो एकदम सॉगी होऊ नयेत म्हणून आणि सिमला मिरची थोडीशी क्रंची राहावी म्हणून, कारण त्या सिमला मिरचीच्या क्रंचवरच व्हेज झाल फ्रेझीचं सगळं काही यश अवलंबून आहे. सो पहिल्यांदा भाज्या कापून घेतल्या, त्या बटरवरती सॉटे करून घेतल्या आणि सॉटे करताना मनातल्या मनात इतक्या छान व्हाईब्स आणल्या ना की टेस्ट आपोआप त्या भाजीत उतरते. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह, हा माझा मंत्र आहे. नेक्स्ट प्रोसिजर काय तर पुन्हा एकदा थोडंसं बटर घ्यायचं आणि आता बारीक चिरलेला कांदा हा पहिल्यांदा त्या बटरवर सॉटे करायचा. त्याआधी त्या बटरमध्ये मस्त अशी चुरचुरीत चुरलेली कसुरी मेथी घालायची. कशासाठी तर तो थोडासा जो कडवटपणा असतो ना मेथीचा, तो खूप सारा टेक्स्चर देऊन जातो कोणत्याही भाजीला. त्यामुळे बऱ्याचशा नॉर्थ इंडियन भाज्यांमध्ये तुम्हाला कसुरी मेथीचा वापर खूप जास्त प्रमाणात दिसतो
आणि रेस्टॉरंटमध्ये तर खूप चांगल्या प्रमाणात, कारण शेवटची जी एक टेस्ट असते ना, म्हणजे 5 चवी म्हणतात किंवा काय म्हणतो आपण, आपली सगळी पंचेंद्रिय त्यांनी एस्टॅब्लिश व्हायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून प्रत्येक चव गरजेची असते. आंबट, गोड, तिखट, खारट आणि कडवट. सो तो कडवटपणा आपण इथे बटरमध्ये आणला आणि कांदा फ्राय करून घेतला. कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घातली आणि मग त्याच्यानंतर टोमॅटो फ्राय केला आणि हे सगळं बारीक चिरलेलं जे मिश्रण आहे ते थोडंसं असं ग्रेव्ही टाईप झाल्यानंतर त्यात बाकीच्या भाज्या उतरवल्या. होतात भाज्या थोड्याशा. बघूया आता पुढे काय करायचं. व्हेज जालफ्रायची जी एक कमाल आहे, पहिल्यांदा आपण बटरवर जेव्हा भाज्या सॉटे करून घेतो किंवा थोड्या हॉट फ्राय करून घेतो त्यावेळेला त्याचं टेम्परेचर, म्हणजे जे आपण गॅसवर करतोय तर गॅसची फ्लेम, किंवा आपण जर इंडक्शनवर करतोय तर इंडक्शनचं टेम्परेचर हे थोडं हाय असायला पाहिजे. तिथेच या भाज्या अर्ध्या शिजतात. त्यामुळे याला वाफ वगैरे द्यायची गरज नाहीये. फक्त तुमचं कटिंग हे अशा प्रमाणात असलं पाहिजे की खूप जाडजाड कट नसावेत, शक्यतो उभे कट्स असावेत. आता आज माझ्याकडे उभ्या कटसाठी गरज नव्हती, बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी चिरलेल्या भाज्या अवेलेबल होत्या, म्हणजे आठवड्याभराचा जो थोडं थोडं होतं त्यातनं पुरलेल्या, सो तशाच वापरल्या. पण शक्यतो जर उभे कट्स घेतले तर ते थोडे क्रंची राहतात आणि थोडे छान जास्त सॉगी होत नाहीत असं म्हणू शकता. सो हे सगळं आता भाज्या त्याच्यात मिक्स केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे धनिया पावडर, धणे पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ब्लॅक पेपर पावडर. ही ब्लॅक पेपर पावडर त्याच्यामध्ये घातली. त्यानंतर एक शेवटची स्टेप, मीठ तर घालतोच, मीठ आहेच पण थोडं कमी घालायचं. का? कारण त्याच्या आधी आपण एक बटर वापरलंय. दुसरी गोष्ट, अजून एक इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत, तो म्हणजे टोमॅटो केचप. ती जी एक अजून 5 चवींमधली एक टेस्ट आहे ना, गोडसरपणा, तो गोडसरपणा ह्या टोमॅटो केचपनी त्या जालफ्रायला येणार. पाणी घालायचं नाहीये. सो हे सगळं घालून आपण एकदा मस्त ढवळून घेऊया, वरून मीठ घालूया आणि मग प्लेटिंग करूया.
एक बटर रोटी किंवा काही छान पराठा वगैरे करून त्याच्याबरोबर गरमागरम आम्ही तर या थंडगार पावसाळी हवेचा अनुभव घेणार आहोत. तुमच्या घरी आज काय शिस्त आहे याच्यावरून आठवण झाली. हॅशटॅग काय शिस्त आहे ही आमची जी सिरीज आहे ती आम्ही पुन्हा रिवाईव्ह करतोय. जर तुमच्याकडे अशी काहीतरी युनिक रेसिपी आहे जी तुम्हाला वाटतंय की आपण तुमच्या किचनमध्ये येऊन शूट करावी आणि दाखवावी, काही छोट्याशा आजीच्या काळच्या रेसिपीज आहेत, काही वेगवेगळ्या युनिक वेगवेगळ्या रिजनल रेसिपीज आहेत ज्या आता युजली बनत नाहीत, तर खायचं फरकाची टीम तुमच्या घरी येईल. आम्हाला आज फोन करा 9372125471 वर आणि मग आपण प्लॅन करूया ना एक छानसं शूटिंग. कसलं? हॅशटॅग काय शिस्त आहे.